जो राजगड तुम्हाला कधी नाराज करत नाही त्या राजगडला तुम्ही नाराज करताय का? तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 15व्या भागामध्ये आज मी आलो 150 किलोमीटरचा प्रवास करून दुर्गराज राजगडावर। आणि त्याच राजगडला आज तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न हे मावळे करणार होते। काही जणांनी जरी इथे कचरा करून राजगडला नाराज केले असले तरी मात्र आज इथे संवर्धन करून या राजगडला खुश करण्याचे काम इथे आलेल्या अनेक संस्था करणार होत्या। जिथे या ठिकाणी 3 ग्रुप करून कोणाला सुवेळा माची, तर कोणाला संजीवनी माची, तर कोणाला पद्मावती माची या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी पाठवले होते। ज्यात आम्हाला राजगडचे हृदय असलेला बालेकिल्ला स्वच्छ करण्याचे काम होते। परकीय आक्रमकांनी या गडांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तर केला, पण राहिलेला इतिहास पण या प्लॅस्टिकच्या ढिगाऱ्याखाली दबून न जावा म्हणून हा प्रयत्न या संस्था करत होत्या। ज्या राजगडला पूर्ण पाहायला सामान्य माणसाला 2 दिवस लागतात त्या राजगडचा कचरा एका दिवसात उचलणे आमच्यासाठी अशक्य होते। तरी हे काम आम्ही निरंतर चालू ठेवले। ही निष्ठा नुसती आमच्या रक्तात नाही, तर या मातीतला रांगडेपणाच असा आहे की कधी या भारताला वाचवण्यासाठी आपण लढलो होतो आणि आजही आपण या भारताला अखंड ठेवण्यासाठी प्रयत्नही करतोय। शेवटी या गडाचा शक्य होईल तितका जो नाही तो कचरा गोळा करत त्या कचऱ्याला एका ठिकाणी गोळा करून गडाच्या खाली नेऊन योग्य ठिकाणी पाठवले।